लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात आज पण बरेचशा माता भगिनींना त्यांचा कॉमन प्रश्न आहे की सगळं ओके आहे, म्हणजे काहीच आता आमच्याकडनं असं राहिलं नाही. फॉर्म पण सबमिट झाला, DBT पण झाली, संपूर्ण झालेला आहे. कुणाकुणाचा हाला की फॉर्म मंजूर झाला नाही हे पण मला माहीत आहे, कुणाकुणाचं फक्त सबमिट पण जे आहे तेवढाही मेसेज आलेला नाही हेही माहीत आहे. पण आता बघू, एक आपण सर्वसामान्य जो काही प्रश्न आहे तो बघा की सर्वांचं सर्व ओके आहे, म्हणजे सर्व तुम्ही ज्या भाषेत बोलत असताना त्याप्रमाणे की सर्व ओके आहे पण पैसे आले नाहीत, मग काय करायला पाहिजे. तर या प्रकारचं आता बघा, तुम्हाला माहिती आहे की आज 30 डिसेंबर आहे. 30 डिसेंबर म्हणजे उद्या 31 तारीख येणार आणि परवापासून नवीन वर्षाची सुरुवात. क्लिअर, 2025चा शुभारंभ. त्यासाठी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या पहिल्यांदाच ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. क्लिअर, महत्त्वाचा मुद्दा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा की सगळं ओके आहे पण मग पैसे काय येत नाहीत, काय एक्झॅक्टली चुकतं आहे आम्हाला किंवा काय करायला पाहिजे ते सांगा आता. आणि या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा, तुमचे संपूर्णच जे काही प्रश्न आहेत, छोटे छोटे जेवढे बी काही प्रश्न आहेत ना, सर्व प्रश्न घेणार आहे, एकही प्रश्न मी ठेवणार नाही. क्लिअर, पहिला तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला असं वाटत असेल की फक्त 2 दिवस राहिलेत, मग आज आणि उद्या तुमच्यासाठी खुश खबर सांगतो, सर्वाधिक मोठ्या प्रमाणात परत वितरण होणार आहे आणि खास करून ऑक्टोबरच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी सांगतो आहे. आणि जर पैसे आलेच नाही तर त्याबद्दल पण मी बोलणार आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ छोटूसा असणार आहे, शेवटपर्यंत पाहायचं बघा. डिसेंबरचा हप्त्याची अपडेट मी तुम्हाला पहिल्यांदा देतो. डिसेंबरचा हप्ता म्हटल्याच्यानंतर 6वा हप्ता, कारण तुम्हाला माहिती आहे जुलैपासून पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे जुलैपासून योजना चालू झालेली आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे एकूण 6 महिने. मग डिसेंबरचा हप्ता कितवा आहे? 6वा आहे. आणि या हप्त्याबद्दल एक अपडेट तुम्हाला सांगतो आणि नंतर मग आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊयात. लाभार्थ्यांची संख्या जी आहे बघा, या वेळेस जी आहे 2 कोटी, व्यवस्थित लक्षात ठेवा, 2,46,00,000 एवढी लोक हे जे आहे, म्हणजे त्याला काय म्हणूयात, लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. पूर्वी तुम्हाला माहीत असेल कदाचित बघा, 2,34,00,000 ही निवडणुकीच्या अगोदर जे आहे अशा प्रकारचा आकडा स्वतः सरकारने पुढे आणला होता की आम्ही एवढ्या लोकांना जे आहे DBTद्वारे जे काही हस्तांतर आहे तर ते केलेलं आहे, अशा प्रकारे सरकारने मांडलं होतं त्यांचं मत. परंतु आत्ता जे आहे नवीन माहितीनुसार लक्षात ठेवा, 2,46,00,000 माता भगिनींना जे आहे याच्यामध्ये जे आहे तुम्हाला माहीत असायला पाहिजे की संख्या जी आहे लाडक्या बहिणींची वाढलेली आहे. पूर्वीप्रमाणे मी नेहमी सांगतो तुम्हाला की एका महिन्याचा जर 1,500 रुपयांनी जर का खर्च द्यायचा असेल तर एक्झॅक्टली किती रुपये लागतात, तर त्यासाठी मी तुम्हाला 3,500 करोड सांगायचो. आणि आता सरकारने या 2,46,00,000साठी बघा 3,689 कोटी, व्यवस्थित आहे का, म्हणजे जवळपास 3,500 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो आत्तापर्यंत या माता भगिनींसाठी, या लाडक्या बहिणींसाठी खर्च केलेला आहे. क्लिअर, त्यामुळे संख्या पण वाढली. आता तुमच्यापैकी असा पण काही यांचा प्रश्न असेल की नवीन बहिणींची संख्या वाढली, मग एक्झॅक्टली किती वाढली, तर पूर्वी ज्या माता भगिनींना त्यांना माहिती नव्हतं, कारण त्या बाकी ज्या काही ठिकाणी त्या फक्त न्यूज ऐकू लागल्या, पैसे येणार, पण त्यांना पैसे आलेच नाही. कारण त्यांना कोणी असं पण सांगणारं पाहिजे होतं की एक्झॅक्टली काय करायचं, कारण की सिच्युएशन खूप वेगवेगळ्या असतात. क्लिअर, असं नाही. आणि वेगवेगळ्या माता भगिनी ज्या आहेत, कोणी आज येतं चॅनलला, कोणी काल आलेलं असतं, तर त्यांच्यानुसार सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांचे एक दिवस रोज त्यांचे प्रश्न सोडवणं, म्हणजे त्या अर्थाने त्यांना कुठेतरी त्यांची जाणीव होते की हां, मी हे करायला पाहिजे, मी हे करणं, माझं हे चुकलं, मला हे करायला पाहिजे. आता दुर्दैवाने वेबसाईट बंद आहे, वेबसाईट चालू झाल्याच्या नंतर बघा बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला आणखी क्लॅरिटीने सांगेल. पण महत्त्वाचं म्हणजे 12 लाख ज्या माता भगिनींनी आतापर्यंत आधार सीडिंग म्हणजे DBT क्लिअर कशी करायची काय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार, कुठे करायची वगैरे. तर 12 लाख माता भगिनींनी जे आहे DBTच केली नव्हती वेळेवर, तर त्यांना खास करून 6व्या हप्त्यामध्ये म्हणजेच डिसेंबरच्या हप्त्यामध्ये लक्षात ठेवा त्यांना पैसे वितरित करण्यात आलेले आहेत. 12 लाख नंबर जो होता, म्हणजे 12 लाख माता भगिनींना आता या हप्त्यामध्ये वितरण केलेलं आहे. त्यानंतर आणखी कोणाची संख्या वाढलेली आहे, 15 ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यांनी शेवटची तारीख होती हालाकी 15 बरोबर, परंतु 15 तारीख म्हणजे ऑक्टोबर 14, 13, 12, 11 या दरम्यान पण ज्या माता भगिनींनी फॉर्म भरले, कारण 15 ऑक्टोबरपासून शेवटची तारीख आणि आचारसंहिता लागली होती त्यामुळे बंद झाली ती, स्थगिती आली ती योजनेवर बरोबर. परंतु 15 ऑक्टोबरच्या अगोदर म्हणजे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये पण बरेचसे फॉर्म असे आहेत, त्यांना आता लक्षात ठेवायची महत्त्वाची मुद्दा आहे, त्यांना पैसे पण मिळत आहेत, पण पैसे कोणाला मिळत आहेत यावरच आता मी खास करून बोलणार आहे. आणि हाच सर्वात महत्त्वाचा तुमच्या मनामधला पण प्रश्न असेल. बघा
काय प्रश्न आहे की फॉर्म मंजूर झाला आतापर्यंत तर बघा आपण एक 4-5 दिवसापूर्वी बोलत होतो फॉर्मच मंजूर झाले नाही, पण आता बल्कमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणावर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे. तर फॉर्म मंजूर होत आहे, मग आता काय करायचं, पुढे काय करायचं, फॉर्म मंजूर झाला पुढे काय करायचं ते सांगा सर, पटकन सांगा. जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर माझं असं मत होतं यापूर्वी जर तुम्ही DBT केली असेल तर मग तुम्हाला नक्कीच येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये पैसे मिळणं अपेक्षित होतं. पण जर तुम्ही DBT केली नसेल आणि तुम्हाला फक्त असा मेसेज आलेला आहे की युअर फॉर्म हॅज बीन सक्सेसफुली अप्रूव्ड आणि असा तुमच्या मोबाईलवर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर जर का मेसेज आला असेल म्हणजे मंजूर झाल्याचा क्लिअर, तर लक्षात ठेवायचं आहे की सरकाराकडनं जे आहे तुम्हाला आता या योजनेच्या तुम्ही लाभार्थी आहेत याचा शिक्कामोर्तब झालेला आहे क्लिअर. पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंजूर झाला म्हणजे पुढे काय करायचं, तर पुढे हे करायचं आहे बघा, दिसतंय मुद्दा म्हणून आता इतक्या मोठ्या अक्षरात लिहिलंय मी की तुमच्या डोक्यामध्ये ते भिनलं जावं की तुम्हाला कळावं की अच्छा मला DBT करायची आहे. DBT शिवाय म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याद्वारे तुमचं बँक खातं आणि तुमचा आधार नंबर जोडला जातो आणि त्याद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळतात. तर ही प्रक्रिया तुम्ही न करता कुठल्याही माता भगिनीला 1 रुपया पण येणार नाही क्लिअर. पण ही प्रक्रिया तुम्ही अगोदर पण करू शकता, म्हणजे फॉर्म मंजूर व्हायच्या अगोदर पण, किंवा फॉर्म मंजूर झाला असेल तर इमिडिएटली करून घ्या, नसेल झाला तरीही करून घ्या. कुठे करायची ते सांगतो. जर तुम्हाला घर बसल्या करायची असेल तर यासाठी आपल्या चॅनलवर स्वतंत्र व्हिडिओ टाकलेला आहे किंवा कुठलाही व्हिडिओ पाहू शकता. तर कशी करायची, मोबाईलमध्ये तुम्ही तुमच्या क्रोममध्ये NPCI या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जायचं आहे, तिथे आधार नंबर आणि तुमच्या बँकची डिटेल जी आहे ती टाकायची आहे आणि तिथे तुम्ही तुमच्या ज्या बँकला तुम्ही खाता आहे तुमच्या ज्या बँकेमध्ये तर ते तुम्ही जोडू शकता. म्हणजेच सीडिंग म्हणजे काय, जोडणे, सीडिंग म्हणजे जोडणे, म्हणजे जोडण्याची प्रक्रिया कशाची, आधार कार्ड आणि बँक अकाउंट, समजलं. त्याला काय म्हणायचं, आधार सीडिंग, आधार मॅपिंग किंवा DBT. तर ही DBT तुम्ही घर बसल्या मोबाईलच्या द्वारे पण करू शकता. त्याहीपेक्षा जर काही माता भगिनींना हे जमत नसेल, कारण सर्वसामान्य सर्वच काय त्यांना जमेल अशातला काही भाग नाही, त्यांनी काय करायचं, ज्यांना मोबाईलवरून जमत नाही त्यांनी बँकेमध्ये जायचं आहे आणि त्यांना सांगायचं जे बी काय दादा भाऊ काय असेल की दादा आम्हाला DBTचा फॉर्म द्या, DBT करायची आहे लाडकी बहीण योजनेसाठी. कुठे म्हणणार, बँकेमध्ये जाऊन. बँकेतला कर्मचारी तुम्हाला एक फॉर्म देणार आणि तो फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आहे आणि नंतर तो जो आहे बँकेकडे सबमिट करायचा आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता, घर बसल्या मोबाईलद्वारे किंवा बँकेमध्ये जाऊन जमत नसेल तर. ज्या माता भगिनींनी याच्या अगोदर जे आहे लक्षात ठेवा पोस्ट खात्यामध्ये किंवा इतर कुठल्याही बँकेमध्ये DBT केली असेल त्यामध्ये तुम्हाला यापूर्वी पैसे आले असतील तर ती DBT परत बदलू नका, काही गरज नाही बदलायची क्लिअर. बदलली असेल काय प्रॉब्लेम नाही, पण बदलू नका शक्यतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत DBTच केली नसेल तर लक्षात ठेवा पैसे मिळणार नाही. आता एक खूपच महत्त्वाचा मुद्दा बोलणार आहे. समजा उदाहरणासाठी तुमचा फॉर्म काल मंजूर झाला किंवा आज मंजूर झाला किंवा परवा मंजूर झाला आणि मग लगेच तुम्ही DBT केली, कारण तुम्हाला गडबड आहे, तुम्हाला माहिती आहे की मला 6वा हप्ता मिळायला पाहिजे आणि ऑब्व्हियसली सर्वांनाच मिळायला पाहिजे, का बरं नसायला मिळायला पाहिजे, गडबड असायलाच पाहिजे बरोबर. पण लक्षात ठेवा जर तुमचा फॉर्म आत्ताच मंजूर झाला आणि तुम्ही DBT बँकेमध्ये किंवा मोबाईलच्या द्वारे केली आज रोजी, समजा काल 1-2 दिवसामध्ये, तर हा डेटा म्हणजे ही माहिती जी आपण NPCI या वेबसाईटला भरलेली आहे ती नंतर गव्हर्नमेंटकडे शेअर होणार. तो डेटा अपडेट व्हायला वेळ लागतो, टाईम कन्झ्यूम होतो आणि या प्रोसेस संपूर्ण मग लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलमध्ये तिथपर्यंत जाणार, कागदोपत्री जाणार, संपूर्ण म्हणजे जे काय असेल इंटरनेटच्या द्वारे पोर्टलच्या द्वारे त्यांच्या NPCI किंवा बँकेचा डेटा बँक पुढे माहिती देणार, मग ती परत शेवटी जी आहे ती सरकारापर्यंत जाणार आणि सरकार जे आहे शेवटी तुमची जी काही माहिती आहे त्या माहितीला अपडेट करणार. मग मला सांगा तुम्ही हे अपडेट करणं म्हणजे काय 1 दिवसाचं काम आहे का, नाही. मग आता आपल्याकडे वितरणाचे किती दिवस आहेत सांगा बरं एकदा. वितरणाचे दिवस आपल्याकडे किती आहेत, तर त्याचं उत्तर साधं सिंपल आहे की डिसेंबरचे वितरण चालेल किती दिवस पहिले ते बोलतो आहे. बघा लाडकी बहीण योजनेचं जे वितरण आहे म्हणजे 6व्या हप्त्याचं, जर आपण महिला बालकल्याण मंत्र्यांचं यांचं जर स्टेटमेंट पाहिलं आदितीताई तटकरेचं, तर त्यांच्या म्हणण्यानुसार तर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 31 तारखेपर्यंत, आज किती आहे तारीख 30, आज वार काय सोमवार, म्हणजे 2च दिवस राहिले मग आजचा आणि उद्याचा. त्यामुळे सांगतो आज आणि उद्या तर प्रचंड प्रमाणात होणार. पण मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू, कोणी नाही बोललं तसं याबद्दल, पण मी असं बोलतो आहे तुम्हाला, कदाचित तुमचं जे वितरण आहे हे जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजे पहिला जो हप्ता असेल क्लिअर जानेवारीचा, तर त्या पहिल्या हप्त्यापर्यंत पण चालू राहील, पहिल्या वीकपर्यंत, फर्स्ट वीक ऑफ जानेवारी तुमचं वितरण चालू राहील असं मला वाटतं आहे. कारण की आणखी बऱ्याचशा ऑक्टोबरवाल्या माता भगिनींना पैसे मिळायचे आणखी बाकी भेटणं चालू झालं आहे खूप मोठ्या प्रमाणात, कारण मंजूर त्यांचे बघा इतक्या स्पीडनं झाली त्या मागच्या 1-2 दिवसामध्ये, तर ते वितरण पण चालू आहे. पण आता तुम्हाला परत माझा मुद्दा तोच आहे, समजा उदाहरणासाठी
तुम्ही DBT केली ती काल परवा किंवा 2 दिवसापूर्वी किंवा पकडून जा 5 दिवसापूर्वी, तरीही तुमचा डेटा म्हणजे तुमची माहिती अपडेट होणार नाही सर्व्हरला. ते करण्यासाठी वेळ लागतो आणि तो वेळ म्हणजेच तुम्हाला डिसेंबरच्या ज्या हप्त्याचं जर का पुढील 1-2-3 दिवसामध्ये आणि जर सुदैवाने जर 1 हप्त्यामध्ये जरी पुढील आले नाही पैसे, तर असं कधी समजू नका की मला तर भेटले नाही, तर तुम्हाला पैसे जानेवारीच्या टप्प्यामध्ये मिळतील. मी हे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, हे कोणी सांगणार नाही. म्हणजेच तुमच्या मनामधली जी चिंता आहे तर ती करणं तुम्ही बंद करा. तुमची जी माहिती आहे ती अपडेट व्हायला वेळ लागते. मी परत सांगतो सर्व माता भगिनींना, अजिबात कोणी मिसलीड करीत असेल, मग तुमचं आज DBT झालेली आहे मग उद्या तुम्हाला पैसे मिळणार, संध्याकाळीच पैसे मिळणार, असं नसतं. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की सर्व्हरला संपूर्ण माहिती अपडेट होत शेवटी अधिकाऱ्याच्या पोर्टलपर्यंत म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या तिथपर्यंत पोहोचेल आणि मग नंतर जे आहे तुमची माहिती तिथं भरल्या जाईल मॅन्युअली किंवा ऑटोमॅटिकली, त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील. त्यामुळे माझं असं मत आहे की बऱ्याचशा माता भगिनी ज्यांनी आत्ता सध्या तुर्तास जे आहे लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत आत्ता सध्या DBT केलेली आहे, तर त्यांना मला नाही वाटत, तुम्हाला सांगतो आहे की लगेच तुर्तासच या पुढच्या 1 किंवा 2 दिवसामध्ये किंबहुना त्याहीपेक्षा पलीकडे म्हणेन की या पुढच्या जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये पण पैसे येतील. ज्यांची DBT मागच्या 3-4 दिवसामध्ये झालेली आहे, खास करून मी त्यांच्यासाठी बोलत आहे. ज्यांची पूर्वी झालेली आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका, पैसे मिळतील. क्लिअर. पुढे बघा की समजा उदाहरणासाठी आता आपण गृहीत धरलं, आपल्याला कळालं, आता आपण ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे माहिती अपडेट व्हायला किंवा या गोष्टी आपणच आत्ताच DBT केली असल्यामुळे लगेचच पैसे भेटत नाहीत, हे आपल्याला मागच्या वितरणाच्यानुसार आपण पाहिलं आहे. पण मग डिसेंबरच्या टप्प्यात ऑक्टोबरचे पैसे मिळाले नाही तर मग काय करायचे? म्हणजे आता ऑक्टोबरचे पैसे आहेत, आपल्याला असं वाटतं की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिन्याचे पैसे 4,500 रुपये भेटावेत, पण जर भेटले नाही तर काय करावे? तर त्यासाठी सांगतोय, व्यवस्थित ऐका. आता बघा मी सांगतोय तुम्हाला की 7व्या टप्प्यात जे आहे तुम्हाला ही संपूर्ण तुमचे जे पैसे आहेत ते मिळतील. म्हणजेच एकूण 4 महिन्याचे पैसे मिळतील. कसे सांगतो बघा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे एकूण 4 महिन्याचे पैसे मिळतील. किती रुपये मिळतील? 1500 रुपयांनीच मिळतील तुम्हाला. एकूण 6,000 रुपये मिळतील. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, जर समजा इन केस तुम्ही आत्ता ह्या मागच्या 4-5-6 दिवसामध्ये जर DBT केली असेल आणि पूर्वी DBT केलेली नसेल, तर तुम्हाला कदाचित या डिसेंबरच्या या वितरणामध्ये पैसे मिळणार नाहीत. पण याचा अर्थ असा कधीच होणार नाही की तुम्हाला पैसेच मिळणार नाही. पैसे मात्र मिळणार आहेत, पण मात्र कदाचित तुमचं 7व्या टप्प्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या टप्प्यामध्ये, आणि जानेवारीचा टप्पा लवकर होईल, मी त्याबद्दल पण तुम्हाला बोलणार आहे. ते एकदम मस्त तुमच्यासाठी गुड न्यूज देणार आहे मी. पण काळजी करणं बंद करायचं आहे. का? कारण की पैसे मिळणार असतात DBT केल्याच्या नंतर, डेटा वगैरे संपूर्ण गोष्टीच्या या प्रक्रिया मी तुम्हाला समजून सांगितले. आय होप की तुम्हाला ऑक्टोबरच्या फॉर्मबद्दल तुमच्या मनामध्ये लागलेली जी चिंता आहे तर ती कमी होईल अशी मी अपेक्षा करतो. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओच्या खाली मला कमेंट्स करा. मी जेवढं शक्य होईल तेवढ्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आणि बघा आज किती तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं मी ऑक्टोबरच्या फॉर्मबद्दल. क्लिअर. काही जर शंका असेल तर नक्कीच विचारा. धन्यवाद.